पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ए बाळ, 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 वहिनी बाळ दिसला का कुठे? नाही हो। इथे घरात आज प्रसंग काय, पण चिरंजीवांना आहे का काही काळजी? घरात आज त्याच्या हळदीचा मुहूर्त आणि बाळचाच कुठे पत्ता नाही। काय म्हणावं बाई हे लक्षण? बाळ, आई 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 परत एकदा बुंदीचा लाडू मिळेल? लाडू वगैरे काही मिळणार नाहीये। यशवंता, काशीनाथा, बाळ दादाला कुठे पाहिलत का? नाही। एक काम करा, पाहू वर जाऊन माडीवर पहा बरं, बाळ दादा कुठे दिसतो का, तरच लाडू देईन मी। हो, जा पळा बरं। घाणाभरी येला विडा ठेवी गेला आधी नमी येला गणराज हळद कुटता मुसळ घुमती तुला रे मुंडावळ्या छान शोभती घाणाभरी येला विडा ठेवी गेला आधी नमी येला गणराज। अगं वहिनी सावकाश, काय झालं? सापडला का बाळ? नाही ना हो, काशीनाथला आणि यशवंताला वाड्यात शोधायला सांगितलंय। आता सापडू दे तर खरा, आज चांगली धारेवरच धरते त्याला। अंबू, आवडा, अगं इतक्या सावकाशीनं कांडत राहिला तर झालं कल्याण, इथेच व्हायची संध्याकाळ। अगं काकू, मला ही आवडा म्हणाली, सावकाश कोण? मला काशीताई म्हणाली। बर, आगाई सांगे तू काईला, तू काही सांगे मग आईला। वा बाजूला, द्या ते इकडे, जाऊन बसा म्हणते ना, बसा। अगं हो हो गोपिके, जरा श्वास घे। एवढा आनंदाचा दिवस आहे आणि तुझं तोंड का बाई दुर्मुखलेलं? रागाच्या भरात त्या हळकुंडा सोबत उखळ कुटू नकोस म्हणजे झालं। हसा, बोला, माझ्याच मेलीची चेष्टा करा तुम्ही। इथे कुणाला कशाची काहीच काळजी नाहीये। ए उठा ग, ती म्हणाली बस म्हणून बसलात काय? कुटायला घ्या। वहिनी राहू दे वंस, कुठते मी, राहू दे। ऐक माझं, तू ये बस इथे, शांत हो आधी। अगं असं काय करतेस वहिनी? ठरल्याप्रमाणे हळदीची सगळी मांडामांड झालीये, शिवाय सोहळ्यातला स्वयंपाकही तयार आहे। कोणत्याही क्षणी नैवेद्य दाखवा म्हटलं ना तरी फजिती होणार नाहीये आपली। अहो वंस, मान्य आहे मला, पण मुहूर्ताची वेळ जवळ येत चाललीये। ज्यांची हळद आहे त्या उत्सव मूर्तींचा आहे का काही तपास? हा बाळ कुठे गेलाय देव जाणे। छे काकू, मी काय म्हणते, मुहूर्तावर सगळा सोहळा पार नको का पडायला? अगं पण तो उठवळ वयाचा, त्यास काय कळते? तसं नाही हो, आई विना पोर आहे। उद्या कार्य नीट पार नाही पडलं ना तर लोक म्हणायला कमी करणार नाही की काकूनं बाळचं काही धड केलं नाही। नाही वहिनी, कुणीही तुला असे बोल लावणार नाही, आणि आम्हाला काही कल्पना नाहीये का? पार्वती वहिनी गेल्यानंतर बाळला आईची कमतरता तरी भासू दिलीस का तू? आणि ह्या टिळकांच्या घरासाठी तूच तर आभाळ झालीस। खरंय, आणि हे बघ, बाळ आहे जरा तरेवाईक, गेला असेल इथेच कुठेतरी खेळायला। तू नको काळजी करूस। छे, खेळायला कुठे आजी? मागे आठवते ना, रत्नागिरीत असताना सगळे खेळायला मैदानात, आणि हा एकटा एका खोलीत स्वतःला कोंडून घेऊन काही बाई वाचत बसला होता। निव्वळ वडिलांची छाप आहे त्याच्यावर। गंगाधराचे वाचनही दांडगे आहे हो। उपयोग काय त्याचा? सगळे हेच म्हणतात,
बाळचे वाचन पसाभर आणि ते गुण ते मात्र तिळभर. खरं आहे अगदी. नाही काशी, उगाच बोल लावू नको बाळला. मी खरं सांगते, आमचे हे म्हणतात ना, बाळला जितकी भूक आहे ना त्यापेक्षा एक कणभर देखील जास्त तो खाणार नाही. या बाबतीत बाळला कुठलाही हव्यास नाही. जितकी गरज आहे ना तितकेच मिळवणारा आहे तो. मग ते गुण असतील वा प्रेम. अनाठाई कधीच कुठल्या मागण्या नाही की कधी म्हणून एखादी इच्छा बोलून दाखवणार नाही. म्हणून तर माझा जीव तुटतो ना हो त्याच्यासाठी. आज त्याच्या आयुष्यातला इतका महत्वाचा मांगल्याचा क्षण, तो त्याला कायम स्मरणात राहावा ना असा साजरा करायचा आहे मला. एक आई म्हणून माझी फक्त इतकीच इच्छा आहे. खरंच. वहिनी, अगदी आईच्या आतड्याने बोललीस बघ. काशीनाथ आणि यशवंताच्या आधी बाळच तुझा मुलगा आहे. आत्या, अगं अगदी खरं बोललीस ग. काकू, तूच आमची आई. आई, बाळदादा कुठेच नाही सापडत आहे. अख्खा वाडा शोधला, कुठे गेलाय काय माहित. परमेश्वरा, कुठे गेला हा मुलगा? मुलींनो, तुम्ही पटापट आवरायला घ्या बरं. लखोबा, लखोबा जी, जा पाहू. आधी संपूर्ण आळी शोधून ये आणि माझ्या बाळाला तात्काळ माझ्या समोर उभं कर. जा लवकर. आत्ता जातो. जा. अरे लखोबा, ए लखोबा, अहो ऐकलं का? मसाले दुधाचे काय झाले? घ्या, इथे संपूर्ण वाडा काळजीनं कासावीसे, कारण बाळचा कुठेही पत्ता नाही. आणि ह्यांचा जीव अडकलाय मसाले दुधात. अहो मसाले दूध काही मला नाही ढोसायचे. दादा आणि त्यांचे स्नेही आहेत ना रघुनाथराव, त्यांच्यासाठी हवे मसाले दूध. आणि बाळला शोधायला तू लखोबाला पाठवलंयस ना, मग चिंता कसली करतेस? अहो पण ए, 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 सांभाळा. तुम्ही पण ना संपूर्ण घराची जबाबदारी काय लखोबावर टाकून मोकळे होणार आहात का? तुम्ही पण शोधा ना त्याला. इथे तर कुठे दिसत नाहीये. एक काम कर, आज जा आणि पोत्यामागे कुठे दडलाय का बघ, किंवा कणगीत बघ, किंवा फडताळामध्ये असेल बघ. फडताळामध्ये लपणार आहे का तो आता? ते काही नाही, तुम्ही आधी बाळा माझ्या समोर उभं करा पाहू. आता मी कुठून आणू त्यास? बघतेस ना, मी आत्ताच तर बाहेर ना आलो, मस्त तर कुठे दिसला नाही. हा, चौकात तो गोरासाहेब चोर शोधतोय, त्यास जाऊन सांगू का आमच्या बाळाला धुंडाळायला? कसं? तुम्हाला चेष्टा वाटते का सारी? भाऊजींनी विचारलं तर काय सांगणार आहोत ह्याचा विचार करा आधी. अरे खरंच की. नर्मदा काकू, नर्मदा काकू, आमचा बाळदादा आलाय का? नाही रे लोकोबा. नाही का? बाळदादा, बाळदादा. कुंटे काका, आमच्या बाळदादाला बघितलं का? नाही रे लकोबा. अरे हळद आहे ना त्याची आज. कुठे गेला असेल? बाळ, बाळ, सुभानराव, बाळला बघितलं का आमच्या? नाही हो, नाही पाहिलं मी. बाळ, बाळ. रघुनाथराव, काय एवढं निरखून बघताय? हो गंगाधर शास्त्री, आता गेली अनेक वर्ष मी तुम्हाला ओळखून आहे. नाही नाही, तुमचा व्यासंग, तुमचं गणितावरचं प्रेम हे सर्वश्रुतच आहे. पण हे काय नवलच, अहो शिक्षणाचा ध्यास घेतलात म्हणून रोज गणिताची पूजा करणार की काय तुम्ही? तशी तुमची कल्पना चांगली आहे, परंतु हे गणित एका विशिष्ट कारणासाठी इथे ठेवलेलं आहे. अर्थात हो विशेष असणारच. हो तुम्ही स्वतः सोडवलेलं नाही नाही नाही, हे गणित मी सोडवलेलं नाहीये. मग हे हस्ताक्षर आमच्या बाळचं आहे. अहो पठ्ठ्यानं वयाच्या 10व्याच वर्षी हे गणित सोडवलं. वयाच्या 10व्या वर्षी? कसं शक्य आहे? अहो इतकं कठीण उदाहरण. नाही नाही, तुम्ही विनोद करता. नाही 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 नाही, बसा बसा तुम्ही बसा.
काय आहे, हे कोणालाही असत्य वाटेल, पण हेच सत्य आहे. आणि म्हणूनच त्याची ही आठवण आपण जपायला हवी असं आम्ही ठरवलं. आमच्या बाळचं वाचनावर आतोनात प्रेम. मी एकदा बाणभट्टांची कादंबरी आणली वाचायला स्वतःसाठी. 10 पठ्य म्हणतो कसा, मला वाचायला द्या, मला वाचायला हवीये. अहो, बाणभट्टांची कादंबरी म्हणजे काय वाटले काय त्यास? अहो, साहित्यामधल्या प्रथम संस्कृत गद्य कादंबरी होण्याचा मान आहे तिला. आणि या बाळ 10 वर्षाचा, अहो, त्याला काय कळणार आहे? मी म्हणालो, बाळ, अरे तू लहान आहेस, तुझ्यात एवढी आकलन शक्ती नाहीये. मग त्याने हट्टच धरला, म्हणाला, नाना तुम्ही मला कमी लेखताय, सांगा मी काय करू म्हणजे माझ्या बुद्धीची तुम्हाला प्रचिती येईल. झाली आमची पंचायत. म्हणून ही शक्कल लढवली. मी बाळाला म्हटलं, जर तू हे गणित सोडून दाखवलंस तरच तुला मी ही कादंबरी वाचायला देईन. आणि तुम्हाला सांगतो, तहान भूक हरपून स्वतःला एका खोलीत बंद करून घेतलं आणि प्रयत्न करत होता. मी म्हटलं, संध्याकाळ झाली की हा कंटाळून बाहेर येईल आणि शस्त्र टाकेल. पण कसं काय, मॅट्रिकच्या मुलाला लाजवेल इतकं अचूक उत्तर शोधलं त्यांनी. अद्भुत. अहो, टिळकांच्या गंगाधर शास्त्रींचा मुलगा म्हटल्यावर हे वडिलांचे गुण त्याच्यात येणारच. लक्ष्मी केशवाची कृपा आहे. आणि आता तोच मुलगा बोहल्यावर उभा राहणार आहे उद्या. पण हट्ट मात्र तसाच आहे. हो, चालायचं. आता लग्न होईल तेव्हा आपोआप स्वारी म्यानातली तलवार होणार. अरे 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 काशीनाथ, यशवंत, अरे काय शोधताय तुम्ही? अखेर धरलास तुला. चोरी करतोस? बाहेर पोलीस आलेत, स्वाधीन करू त्यांच्या. नको नको. भगवंता, अरे काय कमतरता राहिली होती माझ्या संगोपनात, म्हणून आज हा दिवस माझ्या नशिबी यावा. मी जाऊबाईंना वचन दिलं होतं, बाळाला काही कमी पडू देणार नाही. मी त्यांना सुखाचा संसार थाटून देईन. देवा, माझ्या बाळाच्या नशिबात ते सुखाचे क्षण येऊ देत रे. हवं तर माझ्या वाटचं सुख त्याला दे. परमेश्वरा, माझा बाळ जिथे कुठे असेल तिथून त्याला सुखरूप परत आण. Find him. I want him at any cost. गोराधिकारी आपल्या मंदिरात. शिव 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 महादेवा. साहेब, सगळीकडे शोधलं पण नाही सापडला. You native? I know. The thief is somewhere here only. Go to hell if you have to. Just find him. There. Have you searched inside the temple? गाभाऱ्यात म्हणजे आपण चोराला देवळाच्या आत शोधायचं.
महादेवा. काय म्हणतोय हा गोरा साहेब? अहो थांबवा त्यास. आता गाभाऱ्यात प्रवेश करणार आहे का हा? छे, त्याला कसले थांबवा? शक्य आहे का ते? अहो संपूर्ण पुण्यनगरीत चळाचळा कापते या अधिकाराच्या जुर्माने. त्यास कोण थांबवेल? वर्षानुवर्ष पाटलांनी या मंदिराचं पावित्र्य जपले, ते नाचवणार की काय हा गोरा? शिव 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 शिव, म्हणजे या उघड्या डोळ्यांनी का आपला धर्म बुडताना पाहायचे? पाहतोयस ना महादेवा, या गोऱ्यांच्या राज्यात तू देखील सुरक्षित नाहीस रे महादेवा. अहो हळू बोला, हळू बोला. त्याच्या खाली हे शब्द पडले तर तुमचीही गई केली जायची नाही. What are you waiting for? Just go! साहेब, हवं तर जोड्याने हाणा, पण हे पाप नका करायला लावू. अहो, जिथे आम्ही डोकं टेकवतो, महादेवाला शरण जातो, तिथे झडती घ्यायची. साहेब, असं नका करायला लावू. Don't argue with me. You all are the slaves of British Empire. Just follow my orders. बाबा, पण हे जोडे. What happened? साहेब, देवाच्या दारी हे चामड्याचे जोडे कसे चालतील? जोडे काढावे लागतील साहेब. Yeah. I'll go. अहो थोपवा त्यास. अहो तो गाभाऱ्यात प्रवेश करतोय. अहो अहो महादेवाचा अभिषेक. शिव 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 महादेवा. अहो या अधिकाऱ्याला थांबवायला हवे. अभिषेकामध्ये खंड पडायला नको ग बाई. थांबा. हा काय करतो इथे? उद्या याचे लग्न आहे, आज हळद आहे याची. कोण हो हा? ज्या धरतीची माती आम्ही आमच्या कपाळाला लावून पुसतो, त्यावर पाय ठेवायची तुमची पात्रता नाही. परंतु जोवर मी इथे उभा आहे तोवर तुम्हाला आज जाऊ देणार नाही. Don't try to be hurdled in our duty. Who are you, silly boy? मी बाळ गंगाधर टिळक. Move aside. अरे पोरा, अरे आत एक चोर शिरलाय, त्याला शोधायचंय. काका, देवाच्या आश्रयाला भक्त येतात, चोर नाही. We are the rulers. I'll throw you in a jail if you disobey my order. अहो, मी तुमच्या धमक्यांना घाबरत नाही. आणि जर तुम्हाला आज जायचेच असेल तर खुशाल जा. आम्ही धार्मिक आहोत. इथे आलेला प्रत्येक भक्त हा त्याच्या पायाशी आलेला आहे, मग तो कोणी का असेना.
माझ्या आई वडिलांकडून आलेली आमची धार्मिक शिकवण आहे. चामड्याचे जोडे घालून कोणीही गाभाऱ्यात जाऊ नये. आधी तुमचे जोडे काढा आणि अनवाणी आत जा. तुम्हा ब्रिटिश राज्यकर्त्यांपेक्षा आम्हाला आमचा धर्म आणि आमची संस्कृती शिरसावंदी आहे. What did you say? Move aside! अरे तो बघा चोर पळाला, मागच्या भिंतीवरून चोर Go and catch him! अभिषेक संपन्न झाला. Arrest this boy! He has helped the thief to escape. Arrest him!